नमस्कार मित्रांनो. पारू 28 सप्टेंबर भागामध्ये रोहित अचानक उभा राहतो. आबा म्हणतात, रोहितराव अंगठी का नाही घातली? रोहित विचारतो, तुमची प्रॉपर्टी किती आहे? आबा म्हणतात, अहो ही काय वेळ आहे का प्रॉपर्टी विचारायची? पहिले अंगठी घालून घ्या, नंतर सांगतो. रोहितची आई म्हणते, हीच तर खरी योग्य वेळ आहे. रोहित म्हणतो, एकदा का गोष्टी घडून गेल्या. तू कोण मी कोण असं म्हणतात माणसं. मी चांगलंच जग ओळखतो. ते काही नाही आबासाहेब. एकदा तुमची प्रॉपर्टी माझ्या नावावर करा, मग विचार करेल तुमच्या मुलीशी लग्न करायचं की नाही करायचं. आबा म्हणतात, रोहितराव काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? आत्ताचा प्रसंग काय? तुम्ही अपेक्षा काय ठेवताय? काय काय झालं काय तुम्हाला? रोहित म्हणतो, का प्रॉपर्टी नावावर करून द्या म्हटल्यावर इतका राग आला? आणि तुमची खरी प्रॉपर्टी तुमची मुलगी ती माझ्या स्वाधीन करायला निघालात? अहो तुम्हाला 2 मुलं. प्रियाच्या वाट्याला जी काय प्रॉपर्टी येईल ती माझ्या नावावर करा. जो जमीन जुमला शेतीवाडी त्याच्यात का जीव गुंतलाय तुमचा? आणि जी तुमच्या मुलीची प्रॉपर्टी तीच माझी प्रॉपर्टी, म्हणजे तुमच्या जावायची प्रॉपर्टी. अडचण काय आहे? हवं तर वर दक्षिणा म्हणून द्या. हे प्रिया, तू माझ्याकडे अशी काय बघते? होणारी बायको आहेस ना तू माझी. मग आतापासून नवऱ्याची रिस्पेक्ट करायला शिक. सांग ना तुझ्या बापाला, माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करा. मागाशी नवऱ्याबद्दल खूप स्वप्न बघत होती. त्यांनी अशी साथ द्यायला पाहिजे, त्यांनी तशी साथ द्यायला पाहिजे. मग तुझं पण ते कर्तव्य आहे की नाही? आता दे माझी साथ. बोल ना तू पण. आबा म्हणतात, हे बघा जावई बापू, अजून तुम्हाला मान देतो तोपर्यंत तुमचं तोंड आवरा. माझी मुलगी ती आजपर्यंत ह्या भाषेत तिच्याशी कुणी बोललेलं नाही आहे. तुमच्या जागेवर दुसरं कुणी असतं ना, दात काढून हातात दिले असते. रोहित म्हणतो, तुमच्या मुलीशी लग्नाला तयार झालो ना, हे उपकारच समजा. प्रथम म्हणतो, त्याला आबाहात करतात आणि थांबवतात. रोहितच्या म्हणते, तशी पण तुमची मुलगी आमच्या घराण्याला शोभतच नाही, हे आमच्या ध्यानात आलं बरं का. पण तुमच्या घराण्याचं नाव चांगलं म्हणून आम्ही तिला पसंत केली. आम्ही मुलाच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले आणि लग्नानंतर तसा पण तो अमेरिकेत जाणार. त्याच्याबरोबर तशी पण तुमची मुलगी पण जाणार आहे. मग एवढा थोडासा खर्च करण्यासाठी तुमचं काय बिघडतंय? आबा म्हणतात, हे बघा रोहितराव, प्रिया माझी एकुलती एक मुलगी. तुम्ही नोकरीसाठी व्यवसायासाठी पैसे मागितले असते ना, सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली असती. पण तुमच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला आहे प्रॉपर्टीबद्दल. पारू म्हणते, आमच्या आबासाहेबांचं मन लय मोठं आहे. त्यांनी आमच्यासारख्या गरिबाला आसरा दिला आहे. आणि तुम्ही तर शिकले सवरलेले लोक आहेत. तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर विश्वास पाहिजे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रिया मॅडमसारखी मुलगी मिळायला नशीब लागतंय आणि तुम्ही तुमच्याच नशिबाचे दार बंद काय करताय? रोहित म्हणतो, बापरे, ह्या घरामध्ये नोकर पण हुशार दिसताय. एकतर आमच्या घराचा प्रश्न आहे, नोकरांनी बोलायचं काही काम नाही. पण तुझी चूक काय म्हणा, ह्या घरामध्ये नोकरांना पण मालकांसारखी वागणूक मिळते. पारू म्हणते, होय मिळते. त्यांचं मन लय मोठं आहे. रोहित म्हणतो, मन मोठं आहे ना, मग तुमच्या मालकांना म्हणा करा तुमच्या मुलीचं लग्न ह्या नोकरासोबत. प्रीतमकडे बघत म्हणतो, नाही करणार सयाजीराव त्याला जावई, कारण तो साधा नोकर आहे. माझ्यासारखा श्रीमंत आणि उच्च शिक्षित नाही आहे ना. प्रीतम म्हणतो, हे बघा तुम्ही काही पण बोलू नका. प्रिया मॅडम खरंच खूप चांगल्या आहेत. अशी मुलगी तुम्हाला शोधून पण सापडणार नाही. त्यांच्या रूपाने लक्ष्मी घरी येईल तुमच्या. प्लीज तुम्ही साखरपुडा उरकून घ्या. तुमचं नशीब चांगलं, त्यांचा साखरपुडा तुमच्याशी होतोय. रोहित म्हणतो, अच्छा, मग तूच कर ना तिच्याशी लग्न. बिना प्रॉपर्टी मी तरी ह्या लग्नाला तयार होणार नाही. कसं आहे ना सयाजीराव, अशा लंकेच्या पार्वतीशी कोण लग्न करणार? आता आबा मोठ्याने ओरडतात, रोहित तोंड सांभाळून बोल, ती माझी मुलगी आहे. आता पारू गालातल्या गाला स्माईल करते. आबा म्हणतात, मला वाटलं होतं तू खूप चांगला मुलगा आहे. अरे तू तर एक नंबरचा लोभी माणूस दिसतोय. बरं झालं तुझं हे खरं रूप आधीच कळालं. का आला इथं साखरपुडा करायला? रोहित म्हणतो, कारण मी तुमचा अपमान करायला आलो. मला माहीत होतं लग्नासाठी तुम्हाला चांगला मुलगा हवा आहे, पण प्रॉपर्टी वाचवण्यासाठी तिला माझ्या गळ्यात बांधताय, माझा वापर करून घेता, आणि हे मी होऊ देणार नाही. आबा म्हणतात, निघ इथून, निघ. अजून एक शब्द जरी बोलला ना, जीव घेईल तुझा. रोहित म्हणतो, सयाजीराव, एवढा अभिमान होता तर या नोकरासोबत करायचं ना स्वतःच्या मुलीचं लग्न. आता आबा पण खूप काही बोलतात आणि म्हणतात, चालता हो, नाहीतर तुझी खांडोळी करील. चल निघ. त्याच्या आईवडिलांना म्हणतात, चला निघा. सगळे निघून जातात. आता तो प्रीतमसमोर जातो
आणि म्हणतो, नंदी, माझ्या मुलीची तयारी असेल तर तू तिच्याबरोबर लग्न करशील? आता पहिले सगळे शॉक होतात, पण नंतर आनंदित. आबा म्हणतात, प्रिया, तू नंदीशी लग्न करशील? नाही, मला मान्य आहे. तो ह्या घरामध्ये नोकर आहे. अगं पण तो खूप चांगला मुलगा आहे. त्याच्यासारखा मुलगा शोधून पण सापडणार नाही. गेले कित्येक दिवस बघतो मी त्याला, आणि तो तुला खूप सुखात ठेवेल. सांग, करशील लग्न? प्रिया म्हणते, हो. आबा म्हणतात, पार्वती, आदिनाथ, तुम्ही नंदीचे दादा वहिनी म्हणजे आईवडीलच, म्हणून मी तुम्हाला विचारतो, तुम्ही माझ्या मुलीला सून म्हणून स्वीकारायला तयार आहात? आदित्य हात जोडून म्हणतो, आबासाहेब, तुम्ही म्हणाल तसं. प्रिया आमची घरची सून होणार हे आमचं भाग्यच आहे. आबासाहेब, आम्हाला मान्य आहे. आबा हसून म्हणतात, नंदी, ये आणि प्रियाच्या बाजूला बस. गुरुजी, पूजेला सुरुवात करा. प्रीतम म्हणतो, थांबा गुरुजी. आबासाहेब, मी लग्नाला तयार आहे. सगळे शॉकून बघत असतात. प्रीतम म्हणतो, त्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आदित्य म्हणतो, प्रीत, नंदी. तो म्हणतो, दादा थांब. आबासाहेब, मी आत्ता तुम्हाला जे काय सांगणार आहे ते ऐकल्यानंतर जो काय तुमचा निर्णय असेल तो मला मान्य आहे. आबासाहेब, मी प्रिया मॅडमला आधीपासून ओळखतो. तो आता सगळं सत्य सांगत असतो. आबा शॉक होतात. तो म्हणतो, अजून एक आबासाहेब. आदित्य म्हणतो, हो आबासाहेब, मी तुमच्या बहिणीचा, अहिल्या किर्लोस्करांचा मोठा मुलगा आदित्य किर्लोस्कर, आणि हा माझा धाकटा भाऊ प्रीतम किर्लोस्कर, आणि ती पारू. आबासाहेब, आम्ही इथे तुमचं मन जिंकण्यासाठी आलो होतो. प्रिया आणि प्रीतमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. हात जोडून म्हणतो, त्याला लग्न करायचं. आबा गोंधळून म्हणतात, अरे काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला ह्या घरामध्ये माझ्या मुलासारखं वागवलं. त्या आईने माझा विश्वासघात केला. तुम्ही तिचीच मुलं, तिचंच रक्त तुमच्या शरीरात आहे. तुम्हीसुद्धा विश्वासघातीच निघाला. प्रीतम हात जोडून म्हणतो, नाही आबासाहेब. तो चालू लागा, पहिले माझ्या घराबाहेर पडा. आदित्य म्हणतो, आबासाहेब. तो निघा, माझ्या घरातून निघा आधी. प्रीतमला पकडतो आणि बाहेर नेऊन ढकलतो. तिघं पण दाराबाहेर असतात. पारू हात जोडून म्हणते, आबा ऐका ना आमचं. आबा म्हणतात, घेऊन जा यांना. परत माझ्या नजरेसमोर नाही आले पाहिजे, नाहीतर माझ्या हातून खून होईल. माझ्या मुलीला मी विहिरीत ढकलून देईन, पण ह्या घरात देणार नाही. पार्वती म्हणते, आबा. तो चालती हो या दोघांना घेऊन. आता तिघं जायला लागतात. पाऊस पडत असतो. ते एका शेडमध्ये थांबतात. प्रीतम म्हणतो, कधी पाठवताय गाडी? पण आदित्य त्याच्याकडे बघत असतो. प्रीतम म्हणतो, दादा काय झालं? पारूकडे बघत म्हणतो, जादूगार, सगळंच संपलंय. आता चला, मला काहीच वाईट वाटत नाही, कारण आबांना सत्य कळणं खूप गरजेचं होतं. दादा, तुला काय वाटतं, मी चुकीचं केलं का? आदित्य त्याला मिठी मारत म्हणतो, प्रीतम, मला तुझ्यावर खूप गर्व वाटतो. तो आता बरंच काही बोलतो. पारू म्हणते, प्रीतम सर, आत्तापर्यंत मी तुम्हाला समजायचे, पण आता माझ्याकडे शब्दच नाही आहे. तेवढे ते गाडी येते आणि रोहित उतरतो. प्रीतम त्याची कॉलर पकडत म्हणतो, का केलं असं? तुला जर प्रिया मॅडम आवडत नव्हत्या तर का आलास? रोहित म्हणतो, मला प्रिया आवडत होती म्हणून आलो होतो. प्रीतम हात उचलतो. तेवढ्यात पारू ओरडते, प्रीतम सर थांबा, यामध्ये त्यांची काय बी चूक नाही. अहो, मी असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.